नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, आपण परत आहोत अकुर्डी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला, जिथे महानगरपालिका अशा पद्धतीनं झाडांचं पुनर्रोपणाच्या नावाखाली काय करते हे बघा. हे अक्षरशः हे रूट आणून, म्हणजे हे झाड मेलेलंच आहे, हे रूट आणून इथं सोडलं आहे. त्या झाडांची अवस्था बघा, एकही पान नाही याला. हे झाड ह्यांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कशी करणार देवाला माहिती. आणि हे बघा, ही कशी ओरबाडली गेलेली आहे. हे जखमा झाल्यात. ह्याच्यावरती बोर्डो पेस्ट लावण्याचं आपण देखील यांना जे ट्रेनिंग दिलं होतं उद्यान विभागाला, त्याच्यामध्ये ते सांगितलं होतं. ठीक आहे, आणून फक्त आणि फक्त झाडं इथं, म्हणजे जसं आपण स्टंप रोवतो ना तशी ही रोवली गेली. आपण थोडंसं पुढे पण जाऊन बघायचा प्रयत्न करूया. हे बघा, फायकस बेंजामिन आहे, हे तर आणून लावले गेलं इथले इथं. हे बघा, सगळी झाडं, मॅक्झिमम झाडं हे मेलेली आहेत. असं नसतं वृक्ष पुनर्रोपण. तुम्ही डायरेक्टली एकही पान त्याला न ठेवता ते त्याचं अन्न कसं बनवेल? त्याला जखमा आहेत. एखादा पेशंट असा हॉस्पिटलमधून सोडून दिल्यानंतर जगेल का? फायकस बेंजामिन, ह्याच्यामध्ये खूप तग असतं. धरलंय त्यांनी एवढी मोठी मोठी झाडं सगळी. मोस्टली सगळा फायकस बेंजामिन दिसतोय. ठीक आहे, पण हा पुनर्रोपणासाठीचा योग्य काळ नाही आहे. हीट वाढत चाललेली आणि एकंदरीत सगळं हे बघा आणून टाकून दिलं इकडे. त्यांना माहिती हे मारणार आहे, पडून दिलं. हे बघा, तिकडे सगळी झाडं पडलेली, खड्डे करून. आता हे बघा, हे वडाचं झाड आहे. म्हणजे निसर्ग किती साथ देतो खरं तर, तुम्ही व्यवस्थित काम केलं तर. हे पण ही पद्धत नाही आहे ना, ते तरी देखील तुम्हाला साथ द्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला ऑक्सिजन देण्यासाठी, तुम्ही निर्माण केलेलं कार्बन शोषून घेण्यासाठी ते जीवाच्या आकांताने प्रयत्न करते जगण्याचं. पण तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे. मोठी मोठी झाडं आहेत सगळी. बापरे बाप. वृक्ष पुनर्रोपण करताना झाडाचा प्रकार कुठला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यानंतर ना त्याला एक काळ असतो पुनर्रोपणासाठीचा. त्या झाडाची हेल्थ कंडिशन्स असते की काय त्या झाडाची सध्याची हेल्थ आहे. त्यानंतरनं ते आपण कुठून कुठं पुनर्रोपण करतो आहे, म्हणजे झाडाचा प्रकार कुठला आहे, तो काळ कुठला आहे, झाडाची आत्ताची अवस्था काय. जसं एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला ऑपरेशन करण्याच्या आधी जसं त्याचे सगळे चेकिंग्स करताना तशी चेकिंग्स होणे गरजेचं आहे. पण दुर्दैवानं पुनर्रोपण म्हणजे इकडनं काढायचं, उपटायचं आणि दुसरीकडं नेऊन. बघा, एवढं मोठं वडाचं झाड आहे. फक्त त्याची विचार करा काय कॅनोपी असेल तिथे. वाचावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना. फायकस कॅटेगरीमधली झाडं जी कटिंग्सनी येतात ते जगायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण कडुलिंब आहे, आंबा आहे, इतर आपली देशी झाडं आहेत, ही जगताना प्रॉब्लेम येतो. त्यांना ट्रीटमेंटची गरज असते. ट्रीटमेंट म्हणजे खूप काही नसतो. तुम्हाला ह्युमिक ॲसिडची ट्रीटमेंट द्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये व्हाईट रूट्स येतील आणि हे व्हाईट रूट्स झाडांना जमिनीतनं अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी मदत करतात. त्यामुळं ही सगळी झाडांची वाईट अवस्था आपण जस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला पालिकेला, आणि यांना काही फरक पडेल नाही माहीत नाही. त्याचबरोबर कडक उन्हाळ्यामध्ये नवीन वृक्षारोपण करण्याचं देखील एक महाधाडस पालिकेने केलं आहे. पाण्याची व्यवस्था नसते तरी देखील झाडं लावण्याचा उत्साह काही कमी होत नाही. पावसाळ्यामध्ये लावा, तुम्ही जेवढी लावायची लावा, पण तुम्ही दुर्लक्ष करता. त्यामुळे ॲटलिस्ट ती झाडं पावसाच्या पाण्याने तरी तग धरतात. पण आत्ता वृक्षारोपण म्हणजे मला हे कळत नाही, एवढे मोठ्या झाडांच्या मध्ये
ही झाडं कसं काय. आपण आपलं काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.